सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक कमिशनरेट जे आहे की एक ॲडिशनल CP स्तरावरचे नाशिक साठी अधिकारी असावेत ट्रॅफिकसाठी, तर त्या मागणीचा नक्कीच आम्ही पूर्तता करून देऊ। आणि पुणे शहर असेल, नाशिक शहर असेल, मगाशी म्हटल्याप्रमाणे ही औद्योगिकदृष्ट्या तर वाढतच आहे, परंतु एक फायनान्शियल कॅपिटल म्हणून आजपर्यंत फक्त आपण मुंबईकडे पाहत होतो, परंतु नक्कीच ह्याच्यामध्ये आता नाशिक आणि पुण्यासारख्या शहरांची देखील आता हातभार वाढतोय, इन्व्हॉल्वमेंट वाढते। आणि म्हणून ट्रॅफिक ही एक भविष्याच्या दृष्टीने अशी एक समस्या आहे ज्याच्यावरती आज आपण काम नाही केलं तर भविष्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो। त्याच्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक तर सिग्नल यंत्रणा आणि दुसरी सीसीटीव्हीचा उपयोग हा ट्रॅफिकसाठी देखील होतो आणि क्राईम चा रेट कमी करण्याकरता देखील होतो। तर सीसीटीव्हीच्या बाबतीमध्ये आपण एक चांगलं इनिशिएटिव्ह नाशिक पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी घेतलं होतं। त्याच्यामध्ये CSR फंड त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतला होता आणि जवळपास 500 CCTVs हे CSR फंडामार्फत आणि प्रायव्हेट जे काही एंटिटीज आहेत त्यांच्याकडून त्यांनी मागून घेऊन त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत। परंतु रिक्वायरमेंट मी सांगितलंय की आपल्याला तातडीची CCTVचे जे काही आपल्याला यंत्रणा उभी करायची आहे तर त्याच्यामध्ये तातडीचे तुम्हाला CCTVची रिक्वायरमेंट काय आहे ती एक मागणी मी माझ्यासमोर त्यांना ठेवायला सांगितलंय, ते आज किंवा उद्यापर्यंत माझ्यापर्यंत देतील। आणि सिग्नल यंत्रणा, आपल्याकडे सिग्नलची यंत्रणा ही जरा कमकुवत दिसते। नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही कामं केली जात आहेत ते जरा संथ गतीने होताना दिसत आहेत आणि त्याचा कंट्रोल हा पोलीस प्रशासनाकडे नाहीये। आणि म्हणून नक्कीच भविष्यामध्ये तो एक विचार करण्यासारखा आहे की सिग्नल यंत्रणा स्मार्ट सिटी मार्फत जरी करण्यात येत असली, महानगरपालिकेच्या अंतर्गत जरी असली तर सुद्धा त्याच्यावरती पोलीस प्रशासनाचा थोडा कंट्रोल असणं गरजेचं आहे, तरच आपण ट्रॅफिकवरती कंट्रोल मिळवू शकू। दुसरं एक गोष्ट निदर्शनास आली की आपल्याकडे रिक्षाची संख्या देखील बऱ्यापैकी आहे, रिक्षा थांबा आपल्याकडे नाहीयेत। तर नाशिक शहरामध्ये अधिकृत रिक्षा थांबा तातडीने तुम्ही आयडेंटिफाय करा आणि ते मंजूर करा, अशा पद्धतीच्या सूचना मी नाशिक पोलिसांनी केलेल्या आहेत। नाही, मला वाटतं त्याबाबतीत वरिष्ठ नेते आमचे सर बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र दिले जात आहेत आपले, त्यामध्ये तहसीलदारांना निलंबित करण्यात आलंय, पण जन्म प्रमाणपत्र हे स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा ज्या ठिकाणी दिले जातात। खरं म्हणजे ती यंत्रणा या ठिकाणी दोषी आहे आणि अशाच पद्धतीने सगळीकडे महाराष्ट्रात असे प्रकार होत असतील तर आपण महसूल गृह दोन्ही विभाग तुमच्याकडे असल्यामुळे आपण काय हे प्रांताधिकारी त्याला व्हेरीफाय करतात, त्यामुळे मला वाटतं शेवटी प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण जेव्हा एखादं डॉक्युमेंट व्हेरीफाय करत असतो त्यावेळेला आपण त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे। बघा, शेवटी कोणाच्याही नोकरीवरती गदाडण्याचा आमचा जाणून बुजून कुठला प्रयत्न नाही, परंतु बांगलादेशींच्या बाबतीमध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे झिरो टॉलरन्स पॉलिसी ही आमच्या सरकारची आहे। शेवटी तो भारत देशाला धोका आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आपण जे काही ॲक्शन घेतलेले आहेत त्या कायदा आणि नियमाला अनुसरूनच ॲक्शन घेतलेलं आहे। सर, आपण SIT पण स्थापन केलेली आहे, तर SITच्या चौकशीतून आतापर्यंत काय समोर आलेलं आहे? बांगलादेशींच्या बाबतीमध्ये मी अधिक काही गोष्टींचा खुलासा करणार नाही, कारण शेवटी इंटेलिजन्सचा पण तो प्रश्न आहे। परंतु बांगलादेशी आपल्या भारत देशामध्ये येणं हे गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे, हे काही आज मागच्या 3-4 वर्षात वाढलंय असं तर काही भाग नाही। काही बांगलादेशी जे सापडले आहेत ते 25 वर्ष देखील भारतामध्ये थांबतात असे काही देखील पुरावे सापडलेले आहेत। आणि मग हे एकतर ह्यांचे हे जेव्हा येतात तेव्हा कोलकात्यावरनं ह्यांना मेजरली डॉक्युमेंट्स इथे प्राप्त होत आहेत, हे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्यांना सगळे डॉक्युमेंट बनवून मिळतात अशातले काही भाग नाही, त्यामुळे हा देश स्तरावरचा विषय आहे। परंतु आता मात्र ज्या काही कागदोपत्री ह्यांना जो काही आधार मिळतोय तो थांबवण्यासाठी महसूल यंत्रणा जी काही आपल्याला कडक करणं गरजेचं आहे, किंवा जे काही आपण पुरावे व्हेरीफाय करून देतो, ज्यावेळेला आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करत असताना एखादं आधार कार्ड जेव्हा बनतंय, आणि बघा लक्षात घ्या आधार कार्ड हे काही भारताचं नागरिकत्वाचं आयडेंटिफिकेशन नाही आणि पॅन कार्ड हे देखील भारताचं आयडेंटिफिक म्हणजे तुम्ही नागरिकत्व आहात असं पुरावा नाही, परंतु त्या दोन डॉक्युमेंटच्या आधारे कुठेतरी बँक अकाउंट ओपन करणं, मग त्यांचे आर्थिक व्यवहार चालू होतात। म्हणजे डॉक्युमेंटेशन हा अतिशय महत्वाचा भाग बांगलादेशींच्या केसेसच्या बाबतीमध्ये हा समोर येतोय आणि त्याच्यावरती आळा घालण्यासाठी जे काही कडक पावलं उचलणं गरजेचं आहे। कदाचित काही याच्यामध्ये लूप होल देखील असतील तर त्याच्यावरती देखील आमचं सरकार काम करते, आमची यंत्रणा काम करते। काही ठिकाणी पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा ह्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, ते त्याच्यावर आमचं काम चालू आहे।
त्या कुंभमेळ्याच्या साठी देखील जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे किंवा पोलीस प्रशासनाला जी काही मदत लागणार आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 दिवसापूर्वीच कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली होती पोलीस प्रशासनाची आणि ओव्हरऑल प्रशासकीय सगळ्या बाबींची. त्यांनी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याची देखील अंमलबजावणी तर होईलच, परंतु त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडनं शासनाकडे ज्या काही मागण्या केल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये त्याचा देखील एक पाठपुरावा म्हणून माझ्याकडनं केला जाईल. आणि कुंभमेळा हा तिथे कुंभमेळा पार पडत असताना इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सुरक्षेच्या दृष्टीने तिथे जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सगळ्या यंत्रणा ह्या पोलीस प्रशासनाला पुरवल्या जातील. ओव्हरऑल आज माझ्या नाशिक दौऱ्याचा उद्देश हा पोलीस कमिशनरेटच्या अंडर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणं, उपाययोजना पोलीस प्रशासनाकडनं काय केलं जातं त्याची माहिती घेणं आणि ज्या काही सूचना मला द्यायच्या होत्या त्या सूचना देण्याच्या बाबतीत माझा आजचा हा दौरा होता. मला वाटतं आपण काही प्रश्न आपण पोलीस आयुक्तांना मी जे काही मत म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. आमची पार्टी पॉलिसी जी काही ठरेल, आमचे वरिष्ठ नेते जे काही ठरवतील शेवटी तो निर्णय घेतला जाईल. एकमेकांचे व्हिडिओ काढण्यापर्यंत हा वाद गेलेला आहे. आपण बाजूच्याच मतदारसंघातले हात खेळमध्ये इतकं रायगडचा हे जे भांडण आहेत हे भांडण जाण्याचं काही इंटरनल कारण आहे. बघा, जिथे संसार असतो तिथे भांडण लागतं, त्यामुळे ह्याला काही जास्त गांभीर्याने घ्यायची गरज नाही. आमची एकजूट, महायुतीची आमची एकजूट अतिशय मजबूत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील महायुतीच्या मार्फत ज्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि तसे आदेश हे आम्हाला आमच्या वरिष्ठांनी देखील दिलेले आहेत, आम्ही तयारीला लागलेले आहोत. त्यामुळे अशा जे काही घटना होतात त्याचं आपण जनरलायझेशन करणं किंवा त्याला आपण सार्वजनिक स्वरूप हे चुकीचं आहे. शिवसेनेतून बाहेर पडत असताना शिवसेनेतून बाहेर पडत असताना हीच कारणं दिली गेली होती की बाबा राष्ट्रवादी बरोबर पटत नाहीये, राष्ट्रवादी अतिरेक करतीये आणि यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागतं, हे सगळी कारणं दिली गेली. पण आता पुन्हा त्यांच्यासोबतच अशाच प्रकारचे भांडणं होत आहे अशी कार्यकर्त्यांची भावना निर्माण झाली ना. शिवसेनेमधून बाहेर पडलो मी असं म्हणणार नाही. आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सामान्य शिंदे साहेबांनी जो काही उठाव केला त्या उठावाला साथ देण्याचं प्रमुख कारण हे काही त्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी पक्षाकडनं त्रास होत होता हे प्रमुख कारण नव्हतं. उद्धवजींकडनं जे दुर्लक्ष होत होतं. मी मगाशी देखील म्हटलं प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण ते करत असताना आपल्या मित्र पक्षाला जेव्हा त्रास होतो किंवा आपल्या स्वतःच्या पक्षाला जेव्हा त्रास होतो तेव्हा त्या मित्र पक्षाला आळा घालणं थांबवण्याचं काम आमच्या पक्ष नेतृत्वाचं होतं. ते करण्यामध्ये ते सक्षम होत नव्हते आणि म्हणून मला वाटतं त्यावेळेला आम्ही तो निर्णय घेतला होता. मला वाटतं आता ही जुनी बाब झालेली आहे. जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय दिलेला आहे. शिवसेना म्हणून आम्हाला अधिकृत कायद्याने आम्हाला आधार मिळाला, परंतु जनतेचा पाठिंबा हा आम्हाला ज्यावेळेला तिथे मिळाला त्यावेळेस त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. अल्पवयीन आरोपी